काय दादा, मावशीचं मनावर घेतोयस? तिचा देव, भूत, पाप, पुण्य, पुनर्जन्म असल्या गोष्टींवर विश्वास आहे. वी नो दॅट. पण तुझा आहे का? हां? नाही रे, मी तिचं म्हणणं अजिबात मनावर घेत नाहीये. मी तिच्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीये. पण काय? पण काय दादा? अरे तू वेल एड्युकेटेड आहेस. तू जर असले विचार केलेस तर काय फायदा झाला एड्युकेशनचा आणि शिकण्याचा, सांग मला. हां? नाही रे, पण सध्या जे काही आजूबाजूला घडतंय त्यावरून मनात शंका येते आणि विश्वास बसायला लागतो कधी कधी त्यावर. आणि असं वाटतं की ती खरंच मंगल. दादा प्लीज, नो वेज, प्लीज. हे मंगल वहिनी रमाचं कनेक्शन हे मावशीला वाटतंय आणि तिच्यापर्यंतच राहू दे प्लीज. तू असले विचार करू नकोस. हे बघ, ज्या स्टेटमध्ये रमा आहे ना, त्यात जर तिला कळलं की तुला सुद्धा असंच काहीतरी वाटते तर ती कोलॅप्स होईल. दादा, आय एम वॉर्निंग यू. शी इज ऑन द वर्ज ऑफ कोलॅप्सिंग. आणि तू तिला सपोर्ट द्यायचं ठरवलं आहेस ना आता, पण ठामपणे राहा ना तिच्या मागे उभा. तू डळमळीत होऊ नकोस प्लीज. आता कुठे तू पूर्वीसारखा वागू लागला होतास. मंगलवहिनीच्या विचारातून, त्या दुःखातून बाहेर पडत होतास. आय वॉज सो हॅपी. आय एम फायनली गेटिंग माय निरंजन दादा बॅक. पण जर तू परत त्या दिशेला वळत असशील ना तर सगळ्यांना खूप त्रास होणार आहे, आणि स्पेशली तुला. आणि मला ते नको आहे. मला खरंच कळत नाहीये काय करावं, कुठे जावं. खरंच कळत नाहीये मला. आय अंडरस्टँड. बट फर्स्ट ऑफ ऑल प्लीज रिलॅक्स, प्लीज. बघ, जे काही चाललंय ना ते बघून मला असं वाटतं की रमाचं त्या घरात राहणं योग्य नाही. म्हणजे? अरे मग पण तिच्या घराचं काय? एकतर तिच्या घराचा अजून शोध लागत नाहीये. डोंट पॅनिक. बघ, माझं ऐकून घ्या. मी काय म्हणतोय, आपण तिला एखाद्या चांगल्या आश्रमात पाठवू ना, जिथे तिची चांगली काळजी घेतली जाईल, जिथे आपण तिला भेटू शकू, तिच्याशी बोलू शकू. म्हणजे मावशीलाही त्रास नको, रमालाही त्रास नको, आणि मधल्यामध्ये जो त्रास तुला होत होता तोही नको. आणि त्या निमित्ताने लोकांची तोंडही बंद होती. एव्हरीथिंग विल बी सॉर्टेड. हे बघ, प्लीज जरा प्रॅक्टिकल विचार करून बघ. आय एम शुअर तुला ही आयडिया पटेल. आणि डोंट वरी, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खूप चांगले NGOs आहेत जे तिची उत्तम काळजी घेतील. हां, यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. जस्ट ट्रस्ट मी ऑन दिस. पण मला एक कळत नाही, तुम्हाला त्रास नेमका कोणाचा आहे, वाळवीचा का त्या रमाचा? काकू, इथे आम्हाला इतका त्रास होतोय, तुम्हाला मस्करी कसली सुचतीये? सॉरी, मला कळतंय. पण रमाचा आणि वाळवीचा एकमेकांशी काय संबंध आहे हे मला कळलं नाही ना, म्हणून हसू आलं इतकंच. गोखलेबाई, अहो संबंध असो नसो, आम्हाला त्रास दोन्हीचाही होतोय. हे बघा, आपण आधी वाळवीच्या प्रश्नावर बोलूया आणि तो सोडूया. वाळवी लग्न तशी काही गंभीर गोष्ट नाहीये. नाही कशी? मला नाही तसं वाटत. हे बघ उषा, गेल्या वर्षी सोसायटीचा फंड कमी झाला. खूप लोकांनी ना मेंटेनन्स चार्जेस भरले नाहीत, त्यामुळे पेस्ट कंट्रोल झालं नाही. त्यामुळे हा वाळवीचा प्रश्न आला. पण तुम्ही काळजी करू नका, मी उद्याच मीटिंग बोलवते आणि ज्यांनी मेंटेनन्स भरला नाही ना त्यांना भरायला सांगते. म्हणजे आपण पुढच्याच आठवड्यात पेस्ट कंट्रोल करून घेऊ, म्हणजे वाळवीचा प्रश्न मिटेल. गोखलेबाई, ही वाळवी पेस्ट कंट्रोलने जाणारी नाहीये. मग त्यासाठी काय वेगळा उपाय करायला लागेल का? काही वेगळं औषध आहे की काय? औषध? जालिम औषध आहे त्यावर.
त्या रमेला धक्के मारून बाहेर काढा इथून. पुन्हा तेच. हे बघा, माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही. बसेल आज ना उद्या बसेल. हो ना, आमचे दादा तर कायम म्हणायचे, जोवर आपल्या घरात दरोडा पडत नाही ना तोवर आपण शांत झोपतो, पण एकदा का साखर झोपेत असताना आपल्या घरात दरोडा पडला तर आपली झोपही उडते आणि डोळेही उघडतात, आणि मग डोळा लागेल की काय या भीतीनं डोळेच मिटत नाहीत. आमच्यावर ही वेळ आलेली आहे, तुमच्यावर येईल ना तेव्हा कळेल. तुम्ही मला समजवताय, घाबरवताय की धमकावताय? काकू, आम्ही तुम्हाला फक्त वॉर्निंग देतोय. शेजार धर्म पाळतोय, अजून काही नाही. मला तरी तसं वाटत नाही. आणि तुम्हाला जर तिचा एवढा त्रास होत असेल तर मला का भरीस पाडता? निरंजनची आई इथे आहे, रमा त्यांच्याकडे राहते. तुमचं तुम्ही काय ते ठरवा आणि योग्य ते पाऊल उचला. माझ्या हातात फक्त पेस्ट कंट्रोल करणं आहे, तेवढं मी करवून घेईन. रमाचा प्रश्न तुमचा तुम्ही सोडवा. ही मंगल आहे गोखलेबाई, मंगल. आणि तिची नजर फक्त प्रधानांच्या घरावर नसून इथल्या प्रत्येक घरावर, गल्लीवर आहे. तिच्या स्वप्नांचं घर धुळीस मिळालं आणि या सावरकर नगरातील प्रत्येकाने तो खेळ उघड्या डोळ्यांनी पाहिला. आणि आता तोच खेळ ती खेळणार. अरे गोखले काकू, निरंजन, कसा आहेस? मी मजेत आहे की. दमलेला दिसतोयस. काम आणि घर दोन्ही सांभाळून घ्यावं लागतं ना हल्ली. अहो शेवो, त्यात त्यात काय एवढं, मी इतकी वर्ष करतोच आहे की मॅनेज. पण त्यावेळेला रमा नव्हती ना. चला येतो मी. थांब निरंजन, मला बोलायचंय जरा रमाविषयी. रमाबद्दल काय? हे बघ, तू जे काही करतोस ते चांगल्या मनाने करतोस, ह्यात शंकाच नाही. गरज असलेल्यांना मदत करायलाच पाहिजे. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. पण काय? पण त्या परक्या बाईला तू किती दिवस आपल्या घरात ठेवून घेणार? हे बघ, माझं काही म्हणणं नाही, पण आपल्या सोसायटीला 12 तोंड आणि 24 डोळे आहेत. कोण कसं बोलेल बघेल हे आपण नाही ठरवू शकत ना. तिच्यामुळे ह्या सोसायटीतल्या लोकांना त्रास होतो. सोसायटीतल्या लोकांना कशाला, तुझ्या आईलाही त्रास होतो. गोखले काकू, मला त्रास नाही तिचा, पण सोसायटीतल्या लोकांचं ऑब्जेक्शन आहे तुझ्या कानावर घालावं म्हणून आले. हे बघा, माझा निर्णय झालाय. मी तिला महिला आश्रमात सोडतोय. यापुढे तुम्हाला कोणाला तिचा त्रास होणार नाही. उत्तम. मला खात्रीच होती तू जो काही निर्णय घेशील तो बरोबरच असेल. मी सोसायटीतल्या लोकांना सांगितलं, पण माझा निरंजनवर पूर्ण विश्वास आहे. तो रमाला. निरंजन, काय हे? हाय नाही, हॅलो नाही. मला बघून वर निघून आलास. मी म्हटलं आपण थोडं फिरून येऊया म्हणून खाली उतरले आणि तू बोललाही नाहीस माझ्याशी. आज लवकर आलास ऑफिसमधून. काम कमी होतं का? तू दमलायस का रे खूप? मी एक काम करते, आलं टाकून चहा करते. हां, म्हणजे तुला फ्रेशही वाटेल आणि तुझा शीणही जाईल. नको. नको का? आवडतो ना तुला आल्याचा चहा? एरवी तर 2-2 कप पितोस आणि आज अचानक नको का? म्हटलं ना नकोय. काय झालंय निरंजन? मला कळू तरी ते. काहीही झालेलं नाहीये. स्ट्रेस आहे खूप. डोकं धरलंय माझं, दुखतंय. त्यामुळे या क्षणी मला काहीही आणि कुणीही नकोय. कळलं? येऊ मी?
चला, अगदी उशिरा का होईना पण निरंजनला अक्कल आली म्हणायची. गोखलेबाई, काय हो, इतक्या दिवसांनी सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरणार आहे. हायचं वाटायचं सोडून चेहऱ्यावर 12 काय वाजले तुमच्या? नाही म्हणजे निरंजन आणि मी बोलत होतो ना तेव्हा ती तिथेच होती. असायलाच हवी तिथे ती. माझ्या लेकाची पाठ सोडते कुठं ती. पण मग म्हणून काय झालं? अहो तिने सगळं ऐकलंय ना आणि आता सावध झाली असेल ती. आणि आता तिच्या लक्षात आलं असेल की आपल्याला लवकरच इकडनं बाहेर पडावं लागणार आहे. अहो कळू देत ना, कळलं तर. एवढं सगळं समजून स्वतःहून घराच्या बाहेर पडली तर उत्तमच आहे. आणि समजा तसं नाही झालं तरी काळजी काही करू नका. हा निर्णय निरंजननं घेतलाय ना, ती त्याला नाही म्हणूच शकत नाही. नाही, तसं झालं तर उत्तमच आहे. पण माझा अनुभव मला सांगतोय की काय झालं? काही नाही. मग हे काय? अरे तू मगाशी म्हणालास ना की तुझं डोकं दुखतंय म्हणून तेल गरम करून आणलं. छान मालिश करून देते, डोकं चेपून देते, बरं वाटेल तुला. नको. नको काय? सगळ्या बाबतीत नको नको करत असतोस. हे बघ, मी ठीक आहे. तू ठीक नाहीयेस, चेहऱ्यावरूनच दिसतंय तुझ्या. काय झालंय? माझं काही चुकलंय का? तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार रे की प्रॉब्लेम काय आहे? सतत तुला काहीतरी सांगायलाच हवंय का? माझं स्वतःचं काही आयुष्य आहे की नाहीये? हे बघ, आधीच डोक्यात 17 गोष्टी चालू आहेत. त्यात आपले वाद नको. तो प्लीज मला एकटं सोड. जातो प्लीज. मी तुला कधीच एकटं सोडणार नाहीये. आणि ह्या अवस्थेत तर नाहीच नाही. हे बघ, मी शांत राहीन हं, पण मी इथून बाहेर जाणार नाही. तुला विचार करायचा आहे ना, कर. मी एक अक्षरही बोलणार नाही. फक्त एवढं तेल घालते म्हणजे विचार करता करता छान झोप लागेल तुला. 2 मिनिटं लाग. नकोय म्हटलं ना. ए, कुठे गेला होता तू? हा, येण्या का मग इथे? कधीपासून तुला मर शोधताना कुठे गेला होतास तू मरायला? चिल्ला मत, बच्ची है वो. अरे मग काय करू?
आरती ओवाळू हिचं. माहिती हट माझी माहिती. हिरोईन कुठे गेलेला तू बेटा? कुठेच नाही संपत काका, इथेच तर होती. हे बावलं कुठून मिळालं तुला? हा, चोरलंच तू हे? चोरलंच तू हे? ये अंडू गुंडू चुप बैठ मेरे पास, शांत रह एकदम. ना देख मैं देखता, चुप. हिरोईन मस्त आहे तुझी गुडिया. हा, कोणी दिली? भीर भीर तू बोलवतो खिडकीत काऊ, अन म्हणतो बाळाला देनाक खाऊ. घेऊन या घास तुझा आभाळी जाऊ, मिणमिणत्या डोळ्यांना मग येईल गाऊ. भीर भीर तो बोलवतो खिडकीत काऊ, रग म्हणतो बाळाला देना ग खाऊ. बघलंय, हरवलं होतं हे पोरग. इतकं ओरडलंय तरी मी काय फरक पडलाय काय बघ. खेळतय, गाणं गातय. ही गुडिया, ही बावली. कोण दिलं असेल रे हिला हे बावलं? नहीं बेड़ो, कौन दिया ये सवाल नहीं. सवाल ये है का दिली असेल. का? कारण बावली म्हणजे काळी जादू. काय पण बोलतोय तू? नहीं बेड़ो, मैं मेरे आका की कसम खा के बोलता हूं. बावली म्हणजे डेंजर असते. छोटी माझी बावली, मोठी तिची सावली, काली काली सावली लेके आती है बावली. हटा दे उसको, हटा दे. रुक, अभी नहीं. बच्ची झोपल्यावर बावली को चुपचाप से हटा दे, समझा? काय अवस्था झाली आहे ना माझ्या मुलाची. काळजीने किती डोळे खोल गेलेत बघ. पण आता देवच पावला म्हणायचा. आता हळूहळू सगळी काळजी दूर होईल, सगळा त्रास कमी होईल बघ, आणि मला परत माझा पूर्वीसारखा निरंजन मिळेल, अगदी होता तसा. काय बोलतेस तू आई? मग तुला काय वाटलं? तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी माझ्यापासून काही गोष्टी लपणार आहेत का? अरे आई आहे तुझी मी. सगळं कळलंय मला. म्हणजे गोखले काकू भेटल्या होत्या, त्यांनी सगळं सांगितलंय. तू त्या रमेला आश्रमात सोडून येणार आहेस म्हणे. माझ्याही मनात अगदी तेच होतं.
देव की नाही अगदी माझ्या मनातल्याच सगळ्या गोष्टी घडवून आणतोय बघ. तिनं तिथंच राहणं योग्य आहे. काय आहे, तिथं तिच्यासारख्याच बेघर झालेल्या अजून कित्येक गरीब बिचारा बायका असतील. एकमेकींची सोबत होईल, काळजी घेतील ना एकमेकींची. शिवाय काहीतरी काम करेल ती, 4 पैसे मिळवेल. इथे घरात बसून काय करणार होती ना ती. मग कधी सोडून येतोयस तिला? सिद्धार्थशी बोललोय मी, कळवेल तो. त्यानं कळवलं की लगेच. चालेल.